त्याला ती अत्याचार करून विहिरीत टाकलेली. त्यात मी तिला सहभाग तिच्या आईला नेऊन पोलीस स्टेशनला जाणे किंवा तिला मदत करणे हे करत होतो. त्यानुसार त्यानं माझ्यावर डाव रचून आमच्या मुलीला घातपात केला. त्यांच्याच पुतणीवर 2009ला अत्याचार केला. ती 18 वर्ष, त्यातून तो सुटून आला बाहेर. 18 वर्षाची जेव्हा झाली तेव्हा तिला मारून तिला विहिरीत टाकण्यात आलं. त्यातून पण तो तसा सुटला. आणि आता यांनी त्या मुलीला न्याय देण्यासाठी पोलिसांची मदत केली म्हणून हे गोष्ट डोक्यात ठेवून यांच्या मुलीवर अत्याचार केला. आणि जे जातं असतं दगडाचं ते घेऊन तिच्या डोक्यात, लहान मुलीच्या 13 वर्षाच्या मुलीत जिला आर्मीमध्ये जायचं होतं, देशाची सेवा करायची होती, त्या डोक्यात ते टाकून तिचा दुर्दैवाने घात केला. आणि तो जो माणूस आहे तो यांना धमकी देतो की बाहेर आल्यावर बघतो. त्या माणसाचे वडील माझी आर्मीमध्येच होते पण ते सुद्धा धमक्या कुठेतरी देतात की तुझं खानदान तिथं संपवेल. अशा धमक्यांना यांना सामोरं जावं लागतं. यांना ती भीती वाटते. आणि याच्यात हातावर पोटे, साधी गाडी भाड्यावर देऊन जगणारी माणसं, त्यांना कोर्टात जाणं, बोलणं, चर्चा करणं, याच्यात आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात होतो. 9 महिने झाले पण जजचं अजूनपर्यंत यांनी तोंड बघितलं नाही. त्यामुळे यांचं मत आहे की कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी या प्रक्रियेला गती यावी अशीच विनंती इथं आपल्या समोर करतील. थोडासा वेळ त्यांना देऊ. तोपर्यंत आपले संजय भाऊ जे भडगावचे आहेत, जळगाव, यांच्या मुलीवर 3 वर्षापूर्वी अत्याचार करून 7 वर्षाची मुलगी गोठ्यामध्ये दगड डोक्यात घालून तिलाही दुर्दैवाने त्या ठिकाणी मारण्यात आलं. आणि मग हातावर पोट, जमीन नाही, स्वतःचं घर नाही, याच्यात ते जाऊन कसं तरी पैसे गोळा करून कोर्टात जात आहेत. 3 वर्ष जात आहेत. पण मग काय घडतंय हे तुम्हाला त्या ठिकाणी ते सांगतात. नमस्कार.